मित्रांनो नमस्कार. कविता जगणारी माणसंच्या आजच्या नवीन भागामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आजच्या या नवीन भागामध्ये आपल्या भेटीस आलेले आहेत वल्लरी प्रकाशन आणि मीडियाचे प्रमुख व्यंकटेश कल्याणकर. सरांविषयी थोडक्यात सांगायचं म्हटलं तर त्यांनी वल्लरी प्रकाशन आणि मीडिया या माध्यमातून एक नवीन उपक्रम हाती घेतलेला आहे. आजपर्यंत त्या उपक्रमाच्या माध्यमातून 16 प्रातिनिधिक काव्यसंग्रहांचं प्रकाशन झालेलं आहे आणि त्या सगळ्या प्रातिनिधिक काव्यसंग्रहांचं शीर्षक हे एका फुलाचं नाव आहे आणि त्यापैकी 6वं पुष्प जे त्यांचं होतं किंवा 6व्या काव्यसंग्रह प्रकाशनाचा जो सोहळा होता त्याचा मलाही भाग सरांनी बनवलेलं होतं. आजपर्यंत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील विविध खेड्यातील 170 कवींना व्यासपीठ मिळवून देण्याचं काम सरांनी केलेलं आहे. हे सरांनी लोकांना बोलतही केलं आणि लिहितही केलं. तर हा तो प्रवास सरांच्या माध्यमातून आपण उलगडणार आहोत. आणि सर मनपूर्वक स्वागत आपलं आजच्या भागामध्ये. तुमची ओळख करून देताना मी म्हटलं की जवळजवळ महाराष्ट्रातील 170 कवींना तुम्ही व्यासपीठ मिळवून दिलं आणि या व्यासपीठाच्या माध्यमातून त्यांना लिहायलाही तुम्ही प्रवृत्त केलं आणि त्यांना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवलं. तर वल्लरी प्रकाशनची निर्मिती आणि तो प्रवास हा तुमच्याकडून सुरुवातीला जाणून घ्यायला आवडेल. सर्वप्रथम नमस्कार सगळ्यांना. स्वप्नील सर आणि समीर सर यांनी फार मेहनतीनं कविता जगणारी माणसं हा व्यासपीठ तयार केले आणि माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीला तुम्ही इथं बोलवलं त्याबद्दल मी तुमचं सर्वप्रथम आभार मानतो. आणि कविता जगणारी माणसावर प्रेम करणारी आणि नियमितपणे कविता जगणारी माणसातले आलेली माणसं ना ऐकणारी, अनुभवणारी आणि त्यातून बोध घेणारी या सगळ्या प्रेक्षकांचं सुद्धा मी मनापासून स्वागत करतो. कविता जगणारी माणसामध्ये तुम्ही आशयाला एवढं मूल्य दिलेलं आहे. अलीकडच्या काळामध्ये आशयाचं मूल्य कमी होत चाललेलं आहे आणि रंजनाचं महत्त्व वाढत चाललेलं आहे. या काळामध्ये आशयाला धरून चांगला कंटेंट देणारे जे काही निवडक यूट्यूबवरून प्रसारित करणारे चॅनल्स आहेत त्यामध्ये कविता जगणारी माणसं ह्याचं एक नाव आहे. याचा मला अभिमान आहे आणि इथं मी आज आलेलो त्याच्याबद्दल मला खूप आनंद होतो. माझ्या प्रवासाबद्दल सांगायचं म्हटलं तर वल्लरी प्रकाशनाची निर्मिती जरी अधिकृतपणे 2.5-3 वर्षांपूर्वी झालेली असेल तरी सुद्धा मी माझ्या बालपणापासून पुस्तकांवर प्रेम करत गेलो. पुस्तकं निर्मिती प्रक्रियेमध्ये मला माझ्या कुटुंबाच्या आर्थिक परिस्थितीमुळे आलो मी त्यामध्ये. म्हणजे मी मूळ बीड शहरामधला आहे. मागच्या 20 वर्षांपासून मी पुण्यामध्ये आलेलो आहे आणि ज्यावेळी संगणकाचं काळ प्रारंभीचा काळ होता 1999 ते 2001 त्या काळामध्ये संगणकाची निर्मिती खूप मोठ्या प्रमाणात होत होती, परंतु ते चालवणारी माणसं कमी होती. आणि त्या काळामध्ये मी माझ्या वडिलांनी मला 10वीच्या सुट्टीमध्ये DTPचा कोर्स लावला, टायपिंगचा कोर्स लावला आणि त्यामध्ये मला कम्प्युटरमध्ये गोडी निर्माण झाली. आणि नंतर मग माझ्या आर्थिक वडील मी जेव्हा 12वीला गेलो तेव्हा वडील सेवानिवृत्त झाले आणि एकदम आर्थिक परिस्थिती बेताची झाली. त्यामुळे मला 10वीच्या नंतर आजतागायत मी कुटुंबाकडून 1 रुपया सुद्धा घेतलेला नाही शिक्षणासाठी म्हणा किंवा कुठल्याही गोष्टीसाठी. आणि मग अशा माध्यमातून पुस्तकांच्या जवळ आलो. चांगल्या लोकांच्या बीडमध्येच गाठीभेटी झाल्या. काही कार्यालयांचं माझ्याकडे डेटा एंट्रीचं काम होतं. माझ्यासोबत 2 मित्र माझे काम करत होते. त्यातून जे पैसे येत होते त्यातून मी शिकत गेलो आणि एक काळ असा आला की मी एकाच वेळेला 4 ते 5 ठिकाणी काम करत होतो. डेटा एंट्री म्हणा, DTP म्हणा किंवा अन्य. आणि मग माझी बहीण असं म्हणाली, आता माझी BSCची शेवटची परीक्षा होती आणि बहीण म्हणाली तू जे बीडमध्ये करतोस तेच तू पुण्यामध्ये कर. त्यावेळी मला खूप भीती वाटायची की आपलं शहर सोडायचं आणि पुढे जायचं. तर त्यावेळी त्याच काळामध्ये माझ्या वाचनात एक चारोळी आली होती. ती चारोळी आज सुद्धा माझ्या जगण्याचा भाग झाल्यासारखी. एक वेस ओलांडली गाव मागे राहिले, एकट्याच वाटेसया दिशांनीच सांभाळले. ही अज्ञाताची चारोळी कोणी लिहिलेली माहिती नाही, परंतु ती चारोळी मी जगत जगत आजपर्यंत इथं पोहोचलेलो. माणूस जेव्हा आईच्या उदरापासून नाळ तुटते तेव्हापासून त्याचं स्वतंत्र अस्तित्व निर्माण होते. आता अनेक बाळांचे जन्मल्यानंतर आईचं निधन होतं, पण ते वाढत राहतात, पालनपोषण त्यांचं होत राहतं. आईची नाळ तुटली की माणूस एक स्वतंत्र अस्तित्व असतो आणि तो शेवटच्या श्वासापर्यंत स्वतंत्र अस्तित्व त्याचं टिकून असतं. फक्त ते अस्तित्व समृद्ध करणं हे त्या माणसांवर अवलंबून असतं. अशा पद्धतीने मग पुण्यामध्ये मी आलो. शिवाजीनगर जे आता जिथं मेट्रो स्टेशन झालेलं आहे, जुनं शिवाजीनगर, तिथे शिवाजीनगरला मी 90 रुपये त्यावेळी बीडवरून पुण्याला तिकीट होतं. आज 500 रुपये तिकीट झालेले बसला. आणि शेवटचे माझ्या वेतनातले जे काही 400-500 रुपये होते ते घेऊन मी इथे आलो होतो. त्यातले 90 रुपये गेले आणि 400 रुपये माझ्याकडे उरलेले होते. मी शिवाजीनगरच्या बस स्टँडवर जुन्या थांबलो. तिथे सकाळी मी 5 रुपयांचा सकाळ विकत घ्यायचो आणि त्यात छोट्या जाहिराती बघायचो.
आणि एक दिवस बघितलं, मला काहीच नोकरी मिळाली नाही. 2-3 ठिकाणी इंटरव्ह्यू दिला, तर परत जायचं नाही असं ठरवलं होतं. कारण बहिणीचं वाक्य होतं की तू पुण्यात बीडमध्ये जे करतोस तेच पुण्यामध्ये कर. आणि दुसऱ्या दिवशी मला एका NGO मध्ये DTP ऑपरेटर म्हणून नोकरी मिळाली. वा. आणि 1-2 दिवस मी शिवाजीनगरच्या बस स्टँडवर झोपलो होतो आणि ती नोकरी मिळाली 2-3 हजार रुपयाची. त्यातून आत्मविश्वास वाढला की नोकरी मिळवणं हे खूप महत्त्वाचं होतं. 2005 साली मी आलो होतो आणि मग त्यातून त्या संस्थेवर त्या संस्थेवाल्यांनी माझ्यावर एवढं प्रेम केलं की त्यांनी पुढे शिक्षणासाठी मला काही मदत केली, आर्थिक मदत. मी पुण्यातल्या आप्पाबाळन चौकातल्या नारळकर इन्स्टिट्यूटमधून PGDCM केलं, पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा इन कम्प्युटर मॅनेजमेंट. सुदैवानं त्या कोर्समध्ये मी 2007 साली पुणे विद्यापीठाचं सुवर्णपदक मिळवलं. त्यानंतर यशदा महाराष्ट्र शासनाची प्रशिक्षण संस्था आहे, तिथल्या माध्यम केंद्रामध्ये मला नोकरी मिळाली. त्यानंतर तिथे असताना मी रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेचं शिक्षण घेतलं आणि तिथून पुढे सकाळमध्ये मला उपसंपादक म्हणून काम करायची संधी मिळाली. सकाळमध्ये मी 3 वर्ष काम केलं. त्यानंतर मग पुणे महानगरपालिकेच्या सोशल मीडिया सेलमध्ये मला आशय व्यवस्थापक म्हणून 3 वर्ष काम करायची संधी मिळाली. आणि एवढं सगळं केल्याच्या नंतर स्वतःची आवड काय हे ओळखून 2.5-3 वर्षांपूर्वी मी वल्लरी प्रकाशनाची निर्मिती केली. वा वा. म्हणजे आजपर्यंत तुम्ही अनेकांना बोलतं करत होता, अनेकांचा प्रवास तुम्ही कवितांच्या माध्यमातून जाणून घेत होता. आज कविता जगणारी माणसंच्या प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला ऐकणारे जे काही कवी लेखक असतील महाराष्ट्रभरातील, त्यांना हा तुमचा प्रवास नक्कीच प्रेरणादायी वाटेल. मग आता यालाच जोडून मला विचारायला आवडेल की हा सगळा प्रवास करत असताना कविता तुम्हाला कशी साथ देत होती, किंवा पहिल्यांदा तुम्हाला कविता कशी भेटली? जसं की ती चारोळी तुम्ही घेऊनच पुण्यामध्ये आलात आणि आज आयुष्य जगलात, परंतु तुमच्या आतली स्वतःची कविता तुम्हाला कधी भेटली? मी शालेय शिक्षण ज्यावेळी घेत होतो त्यावेळी माझी आई प्रवचनकार आहे, वा. एक बहीण माझी कीर्तनकार आहे, किती बहीण छान. गायिका आहे. आणि घरामध्ये श्लोक वगैरे म्हणायचो आम्ही. मी संस्कार वर्गामध्ये जायचो. आमच्याकडे शुभंकरोती रोज म्हटली जायची. आज सुद्धा मी पुण्यात फ्लॅटमध्ये राहतो तर आई दारामध्ये रांगोळी काढते आणि सायंकाळच्या वेळेला आमची वल्लरी शुभंकरोती म्हणत असते. आणि मनाचे श्लोक म्हणायचो. आई ज्ञानेश्वरीमधले काही ओव्या वाचून दाखवायचे. त्यामुळं हे जे ऐकायला छान वाटायचं लहानपणी. आणि शाळेमध्ये मराठीच्या तासाला मला खूप आवड असायचा, इंटरेस्ट असायचा आणि ते मी फार मनापासून ऐकायचो. मी चौथ्या वर्गामध्ये असताना मी अनुभवलेला गणेशोत्सव या विषयावर आम्हाला आमच्या वर्ग शिक्षिकेने निबंध लिहायला सांगितला होता. आणि तो थोडं मी इकडं तिकडं वाचून स्वतः लिहिला होता. आणि तो आमच्या त्या शिक्षिकेला एवढा आवडला, आमच्या मॅडमना, की त्यांनी कौतुक केलं. मग त्यातून आपण लिहू शकतो अशी थोडी प्रेरणा मिळाली. मग 8व्या वर्गात असताना पुन्हा एक मी फुलपाखरू बोलतो याच्यावर मी निबंध लिहिला होता. आणि आमच्या त्या मराठीच्या शिक्षकांना 3 उत्कृष्ट निबंध काढले होते वर्गातल्या मुलांनी लिहिलेले, आणि त्याच्यातली चिठ्ठ्या केल्या होत्या. आणि ज्यांची चिठ्ठी येईल त्यांचा निबंध संपूर्ण वर्गाने लिहून घ्यायचा असं ठरवलं होतं. आणि त्यामध्ये माझ्या चिठ्ठीत माझं नाव आलं, तर माझा निबंध सगळ्या मुलींनी लिहून घेतला होता. आणि मग तिथून प्रेरणा मिळत गेली. मला तर असं वाटतं ना की मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आईची नाळ तुटते त्यावेळी माणूस जे जगतो ती पूर्ण आयुष्याची कविताच असते. फक्त ती कविता आहे हे अनुभवायला पाहिजे आणि त्याप्रमाणे आपण जगायला पाहिजे. खूपच मोलाचं तुम्ही बोलून गेलात. आणि कवितेची निर्मिती कशी होते किंवा कविता आयुष्य समृद्ध कशी करत असते हे तुम्ही खूप छान पद्धतीनं उलगडलं. आता हे जे 170 कवी तुम्हाला या कविता संग्रहांच्या माध्यमातून भेटले, त्या कविता संग्रहांना फुलांचीच नावं का द्यावीत, हे कसं डोक्यात आलं तुमच्या? ज्यावेळी आम्ही वल्लरी प्रकाशन सुरू केलं त्यावेळी नवीन आता प्रकाशनाचा व्यवसाय हा व्यावसायिक पातळीवर चालवणं, म्हणजे पूर्ण वेळाची नोकरी सोडून प्रकाशनाचा व्यवसाय चालवणं हे प्रचंड मोठं आव्हान आहे. आणि बहुतांश प्रकाशक जे आहेत एकतर प्रस्थापित प्रकाशक आहेत किंवा जे प्रकाशनाचा व्यवसाय करतात ते इतर काहीतरी व्यवसाय किंवा नोकरी करत राहतात. अशा परिस्थितीमध्ये पुण्यासारख्या ठिकाणी प्रकाशनाचा व्यवसाय सुरू करणं हे खूप मोठं धाडस होतं. पण मग ते पूर्ण धाडस करण्याच्या पूर्वी आपण प्रकाशनासाठी काही उपक्रम करावेत असा आम्ही आधी विचार केला. माझ्यासोबत आमचे महाराष्ट्रातले संत साहित्याचे मोठे अभ्यासक विद्याधर ताठे सर, ज्यांच्यासोबत मी एकता मासिकामध्ये 7-8 वर्ष पार्ट टाइम काम केलं होतं. त्यानंतर चिंचवडमधले एक फार प्रतिभावंत कवयित्री मानसी चिटणीस मॅडम. त्यानंतर असे अनेक चांगले लोक आमच्याशी जोडले गेले. मानसी चिटणीस मॅडम आणि विद्याधर ताठे सर हे वल्लरी प्रकाशनाचे मुख्य मार्गदर्शक आहे. प्रातिनिधिक काव्यसंग्रहाची कल्पना ज्यावेळी काढली होती त्यावेळी अनेक कवींना असं वाटतं की आपलं पुस्तक असावं, परंतु स्वतंत्र पुस्तक तयार करणं हे खूप मोठं आव्हान आहे. म्हणजे आर्थिकदृष्ट्या पण आहे आणि इतर दृष्ट्या सुद्धा आहे ते. तर या पार्श्वभूमीवर आपण काहीतरी
नव्या कवींना भव्य व्यासपीठ द्यावं अशी आमच्याकडे कल्पना आली. आणि मग त्या कल्पनेमधून आपण काय करू शकतो, मग प्रातिनिधिक काव्यसंग्रहाची कल्पना, म्हणजे ती कल्पना जुनीच आहे पण त्याला नवं स्वरूप देण्याचा आम्ही प्रयत्न केला होता. मग त्याचं पहिल्या पुस्तकाचं नाव काय ठेवावं, तर मोगरा ठेवावं असं आमचं ठरलं. त्यावेळी खरं तर तसं काही निश्चित नव्हतं की आपण फुलांची नावं द्यावीत, पण असा एक आम्ही बॅक ऑफ द माइंड विचार केला होता की पुढे जर हा उपक्रम सुरू राहिला तर आपण त्याची फुलाची नावं देऊ शकतो. या कल्पनेतून तो पहिला मोगरा ठेवला आम्ही. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, मोगरामध्ये आमच्या परिचित जवळपास 9 कवयित्री होत्या. त्यात माझ्या 2 बहिणी कवयित्री आहेत, त्या सुद्धा होत्या. बेंगलोरचे कवयित्री होत्या. आमचे मार्गदर्शक टाटा मोटर्समधले निवृत्त मॅनेजर प्रकाश तांबे सरांनी त्यांच्या संदर्भानं पहिला मोगरा फुलला. कारण माझ्या मनात होतं खूप की आपण हे प्रातिनिधिकचं करायचं आपण, पण त्याचं अर्थकारण जुळून आणणं, ते सगळं जुळून आणणं खूप अवघड होतं ना. आमचे तांबे सर मला नेहमी विचारायचे, तू बोललायस पण आता कधी करणारस, कधी करणारस. मग एक दिवशी तारीख ठरवून टाकली 23 मार्च 2023, आणि त्या दिवशी मोगरा आपला फुलला. आणि त्यानंतर मग आतापर्यंत फुलं फुलत राहिली. वा वा वा. आता कितवा आहे हा? आता हा मोगराच्या नंतर आम्ही पारिजात केला. मोगरा, पारिजात, चाफा, बकुळ, मधुमालती, जाईजुई, निशिगंध, आबोली, अमलतास, गुलमोहर, अनंत, जास्वंद, मधुकामिनी. आणि आता जो आपण करतोय तो आहे 16वा कुमुदिनी करतोय. याच मे मध्ये त्याचं प्रकाशन आहे. आणि आपण चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, नंदुरबार, सातारा, सांगली, कोल्हापूर, ठाणे, मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग इथल्या सगळ्या कवींना संधी दिलेली आहे. पुण्यामध्ये, म्हणजे खरं तर पुणे विद्येचं माहेरघर म्हटलं जातं. पुण्यामध्ये खूप विद्वान लोक आहेत, म्हणजे प्रचंड विद्वान लोक आहेत. परंतु जे विद्वान लोक पुण्यामध्ये आहेत, हे फार धाडसानं बोलतोय मी, की ते स्वतःचं अस्तित्व निर्माण करायला किती जरी विद्वान असले किंवा किती जरी लोकप्रिय तर ते धडपडत अजून सुद्धा असतात अप्रत्यक्षपणानं. अशा परिस्थितीमध्ये गडचिरोलीचं एखाद्या सामान्य कवयित्रीला पुण्यामध्ये साहित्य परिषदेमध्ये कवी म्हणून उभं करणं हे सुद्धा खूप मोठं धाडसाचं काम आहे. खूप मोठं. आणि आपणच स्वतःच मोठं होण्याच्या प्रक्रियेमध्ये दुसऱ्यांना मोठं करणं हे म्हणजे लोकांना थोडंसं ते वेगळं पण वाटतं आणि त्यात थोडा अभिनिवेश समोर येतो लोकांचा. त्यामुळे आपण त्यांच्यासाठी का बरं हे करायचं असं लोकांच्या मनामध्ये येतं. परंतु आम्ही ज्यावेळी प्रातिनिधिक काव्यसंग्रहाची रचना केली त्याच वेळी असं ठरवलं होतं की आपल्या कवींना आपण कवी आहोत असं वाटलं पाहिजे, असं भव्यता आपण द्यायची. मी ज्यावेळी आमच्या उपक्रमांची काही जाहिरात सुरू असते किंवा लोकांपर्यंत पोहोचते त्यावेळी अनेक कवी मला असं सांगतात की तुम्ही बागेमध्ये कार्यक्रम का बरं करत नाही. बागेमध्ये कार्यक्रम करणारे अनेक मान्यवर मंडळी मराठी साहित्य विश्वात पुण्यात, मुंबईत आहेत. परंतु मी आमच्या कवींना सांगत असतो की मराठी कवींना भव्यतेचे स्वप्न बघायला पाहिजे आणि त्या स्वप्नांच्या दिशेनं जायला पाहिजे. त्यामुळे आम्ही कवितेला भव्य करायचा आणि कवींना मोठं करायचा आमच्या माध्यमातून, ह्या 15 संग्रहांच्या माध्यमातून प्रामाणिक प्रयत्न करत आहोत आणि त्याला चांगलं यश मिळत आहे. तुम्ही जाईजुईमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून आले होते, तुमचं संबोधन खूप छान त्यावेळी तुम्ही केलं होतं. त्यामुळे तुम्हाला आमच्या समारंभाची व्याप्ती, स्वरूप आणि त्याचं भव्यता तुम्ही अनुभव अगदी, म्हणजे ते आणि खूप मनापासून बाहुलेला होता तो उपक्रम. आणि जाईजुई नंतर बघता बघता 10 पुढे, मी 6व्या त्या पर्वाला होतो, त्यानंतर बघता बघता 10 कविता संग्रह तुमचे प्रकाशित झाले. म्हणजे खूप झपाट्यानं तुम्ही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पसरत आहात. आता यामध्ये एकूण किती कवी सहभागी झाले? एकूण 170 कवींना आपण आतापर्यंत संधी दिलेली आहे. कविता ह्या सगळ्या 170 प्रत्येकाच्या 10 कविता आपण घेतोय. अच्छा. साधारणपणे प्रत्येकाच्या जर 10 घेतल्या तर 100, 1700. आता काही लोकांच्या मोठ्या कविता असतात ते कमी बसतात. साधारणपणे 12 ते 15,000 कविता आपण आतापर्यंत प्रकाशित केल्या. साधारणपणे 14 ते 15,000 कविता आपण प्रकाशित केलेल्या आहेत. एवढ्या सुंदर कविता आहेत. अमरावतीमधले एक LIC मधले अधिकारी आहेत, प्रवीण मुलताईकर सर, ते आपल्या एका संग्रहामध्ये सहभागी झाले होते गोकर्णमध्ये. तर त्यांनी झाडांवर एक कविता लिहिली होती. त्यांना एवढा संकोच होता की ते 3 संग्रह होईपर्यंत ते आमच्यापर्यंत आले. माझ्या कविता एवढ्या मोठ्या नाही आहेत, मी तुमच्याकडे कसा देऊ. तर त्यांच्या कविता आम्ही बघितल्या, त्याच्यावर थोडं संपादकीय संस्कार केले आणि त्यांना आपल्या ह्याच्यात सहभागी करून घेतलं. आणि त्यानंतर त्यांचं लेखन कला खूप फुलली. त्यांनी एक छान कविता केली होती. झाडांचं महत्त्व सांगताना त्यांनी असं म्हटलं होतं, आता पूर्ण शब्द मला आठवत नाहीत, परंतु त्याचा आशय असा होता की फुलांमधले जे परागकण आहेत ते फुलपाखरांच्या ओठांना लागू द्यात, ते तुम्ही तोडू नकात, असं ते सांगतात. म्हणजे अमरावतीतला एक कवी, त्याला फुलपाखरांचे ओठ दिसतात, ही केवढी प्रचंड प्रतिभा आहे. अगदी अगदी. खलील जिब्रान नावाचे एक आपल्याकडे साहित्यिक होऊन गेलेले आहे. ते ज्यावेळी त्यांना एकदा वर्ग शिक्षकांनी सांगितलं होतं की तुमच्या कल्पनेप्रमाणे जगातला सगळ्यात दुःखी कोण आहे हे उद्याच्याला मला लिहून आणा. तर दुसऱ्या दिवशी मुलांनी आणलं, ज्यांना खाऊ मिळत नाही, ज्यांना घर नाही, ज्यांना खायला नाही.
पण यांनी सांगितलं की मासा हा सगळ्यात दुःखी प्राणी आहे जगातला. तर शिक्षकांनी विचारलं की मासा हा का बरं दुःखी प्राणी आहे? तर खलील जिब्रानने जे वाक्य सांगितलं त्यातून त्यांचं प्रतिभा उमलली, म्हणजे समजते आपल्याला. ते असं म्हटलं की मासा ज्यावेळी रडतो त्यावेळी त्याचे अश्रू कोणाला दिसत नाही, त्यामुळे तो सगळ्यात दुःखी प्राणी आहे. आणि हे आमच्या गोकर्णच्या प्रकाशनामध्ये मी खलील जिब्रानांच्या प्रतिभाशक्तीची तुलना आमच्या प्रवीण मुलताईकर सरांसोबत केलेली. त्यामुळं आम्हाला असं करायचं, म्हणजे ह्याच्यातलं अर्थकारण, व्यावसायिकीकरण, प्रकाशन, पुस्तक निर्मिती, ते किती लोकांनी वाचलं, ह्या सगळ्यात दुय्यम पार्ट आहे. पुढच्या 5-10 वर्षामध्ये आम्ही एवढं मोठं काम करणार आहोत की खलील जिब्रानसारखे अनेक तत्ववेत्ते आणि कवी मराठी साहित्यसृष्टीला आणि जगाला आम्ही देऊ शकतो, असं आमचं मानस आणि आमची महत्वाकांक्षा आणि आमचा प्रयत्न आहे. वा वा, नक्कीच. आमच्या खूप साऱ्या शुभेच्छा राहतील तुम्हाला तुमच्या उपक्रमाला. कारण तुम्ही ज्या पद्धतीनं सुगंधी फुलांची नावं प्रातिनिधिक काव्यसंग्रहांना दिलेली आहे, तसाच त्या फुलांप्रमाणेच तुमच्या या कार्याचा सुगंध अगदी साता समुद्रापार दरवळत राहो, या शुभेच्छा. आता या एकूण 1700 कविता जवळजवळ कविता प्रकाशित झाल्या, बरोबर. यापैकी निसर्गावरती किती लोकांनी लिहिलं, समाजावरती किती लोकांनी लिहिलं, किंवा एकूणच आपल्या एकूणिक परिस्थितीविषयी किती लोकांनी लिहिलं? मी नेहमी म्हणत असतो की सगळ्या कवींना, आमच्याकडे 100 कवी वेटिंगला आहेत, त्यांना मी त्यांच्या लिहिण्यात सुधारणा सांगितलेल्या आहेत, त्यानंतर आपण त्यांना सहभागी करून घेणार आहोत की कविता तुम्ही ओढून ताणून अजिबात लिहू नका. कविता ही तुमच्या जीवनाचा अनुभव जो असतो तो शब्दांमध्ये प्रतीत करणारं एक प्रतिबिंब असतं. त्यामुळे तुम्ही कृत्रिम कविता लिहू नका, तुम्ही जी जगता तेच कविता लिहा. आमच्याकडे मुंबईमधले कवयित्री आले होते, रंजना बलसाने. मी स्वतः बीडमधला आहे, त्यामुळे मला त्यांनी जे लिहिलं त्याचं खूप भावलं मला. तर त्यांनी सुखाची व्याख्या काय ह्याची एक कविता लिहिली होती आणि त्यांनी असं लिहिलं होतं की नळाला पाणी येणं म्हणजे सुख आहे, असं त्यांनी म्हटलेलं होतं. ती मला खूप भावली, कारण आज जर तुम्ही बघितलं, आपण पुण्या मुंबईमध्ये असतो त्यामुळे आपल्याला माहिती नसतं. संभाजीनगरला मी एका समारंभाला गेलो होतो, तिथे महानगरपालिकेच्या नळाला 16 दिवसातून एकदा पाणी येतं, बीडमध्ये 10 दिवसातून एकदा नळाला पाणी येतं. त्यामुळं जगण्यातले जे आव्हान आहेत किंवा आपण जे जगलेलो आहोत ते शब्दांमध्ये येणं अपेक्षित आहे. आपल्याकडे निसर्ग कविता सगळ्यात जास्त निसर्ग कविता आहेत. आमचे ठाण्यामधले एक आमे बाळ नावाचे कवी आहेत, त्यांनी फार सुंदर गझल लिहिलेली, त्याच्यातल्या 4 ओळी मला खूप आवडलेल्या आहेत. ते असं म्हणतायत की मी एकटा असलो तरीही अगदीच एकटा नाही, मी एकटा असलो तरीही अगदीच एकटा नाही, जखमांची सोबत आणि वेदनांची होते शाई. जखमांची सोबत आणि वेदनांची होते शाई, असं निसर्ग विषयावर लिहिलेले लोक मॅक्सिमम आपल्याकडे 170 पैकी जवळपास 125 महिला कवयित्री आहेत. आणि मला असं वाटतं की पुरुषांपेक्षा स्त्री जास्त संवेदनशीलपणे प्रकट होतात, अशी तुलना करायचं काही कारण नाहीये, परंतु जे आमचा अनुभव आहे ते मी सांगतोय. आणि त्याच्यात महिलांनी मॅक्सिमम निसर्गावर कविता लिहिली. निसर्ग, नातेसंबंध हे 2 महिलांचे खूप आवडते विषय आहेत. तिसरा, तरुण कवी कवयित्रींमध्ये प्रेम हा विषय खूप चांगला हाताळतात ते. आणि सामाजिक विषयांना अनेक लोक लिहितात, परंतु सामाजिक विषयांना लिहिताना ना शब्दांची कटाक्षाने वापर हा खूप महत्त्वाचा असतो. कारण आपण अलीकडे बघतो वातावरण सगळं दूषित झालेलं आहे, त्यामुळे आपण कटाक्षानं, म्हणजे जे विद्रोही कवी आहेत त्यांना स्वतंत्र व्यासपीठ आहे, त्यांना ग्लॅमर पटकन मिळतं, परंतु जे सामान्य कवी निसर्ग, प्रेम आणि नातेसंबंध आणि जीवनात अनुभव जे आलेले त्याच्याविषयी सामाजिक व्यवस्थेवर भाष्य करणाऱ्या सुद्धा कविता आपण काही प्रकाशित केलेल्या आहे. परंतु निसर्ग, प्रेम, नातेसंबंध आणि स्वतःचं जीवन या 4 कॅटेगरीमधल्या कविता आपल्याकडे सगळ्यात जास्त आहेत. अगदी खूप छान. आता तुम्ही ज्या पद्धतीनं कवितांचं सिलेक्शन करत असाल त्यावेळी मग तुम्हाला काय वाटतंय की नवीन लिहिणाऱ्या कवींना तुम्ही कोणत्या 4 गोष्टी अशा सांगाल की त्याचा त्यांनी कविता लिहिताना थोडासा कटाक्षाने विचार करणं गरजेचं आहे, की जेणेकरून त्यांची कविता ही सगळ्या अंगांमध्ये खूप छान पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचेल? प्रातिनिधिक काव्यसंग्रहामध्ये आम्ही ज्यावेळी कविता निवडतो त्यावेळी आम्ही आमचे बेसिक निकष असे ठेवलेले, एकच कवी वेगवेगळ्या स्वरूपाची कविता लिहू शकतो. आणि प्रातिनिधिक काव्यसंग्रहाचं आमचं मूळ उद्दिष्ट असं आहे की समजा स्वप्नील घाटगे सर आहेत, तर त्यांच्या 10 निवडक कविता वाचकांपर्यंत पोहोचाव्यात आणि त्यांच्या कवितांमध्ये वाचकांना गोडी निर्माण व्हावी आणि नंतर त्यांचा स्वतंत्र संग्रह प्रकाशित व्हावा. तर ते निवड करताना आम्ही त्यांची शैली बघितलेली, पहिली मांडणीची शैली बघितलेली. काही लोकांनी खूप छान छान गझल लिहिलेले आहेत,
काही कवींनी निसर्ग कविता खूप छान लिहिलेल्या आहेत. तर त्यात एक बेसिक आहे की मुक्त छंदातल्या कविता खूप लोक लिहितात, पण मुक्त छंदाला सुद्धा एक काहीतरी विशिष्ट परिमाण असणं अपेक्षित आहे, की वाचताना आपण लेख वाचतोय असं वाटू नये. आणि सगळ्यात पहिली गोष्ट की कविता लिहिण्याची कुठल्याही कवीनं अजिबात घाई करायचं कारण नाही. आपल्याला जे वाटतं ते आपण लिहावं आणि नंतर 2 दिवसानंतर आपण कविता लिहिताना त्या फेजमध्ये असतो, त्या स्थितीमध्ये असतो की आपलं जे सुचतं आपण ते लिहितो. पण 2 दिवसानंतर आपणच आपलं स्वतःचं वाचलं तर आपल्यासारखी सुधारणा सुचू शकतात. आणि ज्यावेळी आपलं स्वतःचं समाधान होईल त्यानंतर आपण ती आपल्या जवळच्या 2-3 लोकांना ती दाखवायला पाहिजे. आणि ती दाखवल्याच्या नंतर त्यांच्या सूचना विचारात घ्यायला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, कवी एवढे संवेदनशील असतात ना की मी लिहिलेली कविता श्रेष्ठ आहे आणि चांगली आहे असा त्यांचा अभिनिवेश निर्माण होतो. सुदैवानं आमच्याकडे जे 170 कवी आलेले आहेत त्यांना मी खूप कठोरपणानं काही सूचना करत असतो आणि ते फार मोठ्या अंतःकरणानं त्याच्यावर विचार करत असतात. त्यामुळे आपली कविता जी आहे ती, म्हणजे माझं वैयक्तिक मत विचाराल तर मी लिहिलेली एखादी कवितेतलं एखादं वाक्य एका हृदयाला जर जाऊन भिडलं तर ते कवितेचं माझं यश आहे असं मला वैयक्तिक वाटतं. पण एकाच वेळी अनेकांना जी कविता प्रभावित करते ती माणसांची कविता होऊन जाते, ती लोकांना आवडते. त्यानंतर मग कवी म्हणून आपलं स्वतःचं भावविश्व फुलत जाताना आपण पण लिहित राहतो. त्यामुळे कविता लिहिताना घाई करू नये पहिली गोष्ट. दुसरी, मुक्त छंदात जरी लिहिली तरी सुद्धा त्याला काहीतरी एक विशिष्ट गेयता पाहिजे त्यामध्ये. आणि तिसरी एक गोष्ट आहे की आपण आपलंच लिखाणाचं अवलोकन करणं खूप गरजेचं आहे. नाहीतर कवी लिहितात आणि मी लिहिल्याने लगेच प्रकाशनाला देतात, तसं अजिबात गडबड करू नये. आणि त्रयस्थ व्यक्तीकडून आपण ती प्रकाशनाच्या पूर्वी वाचून घ्यायला पाहिजे, त्यांच्या सूचना विचाराव्या. अगदी ना काही इतक्या बाळबोध कविता असतात की मलाच कठोर शब्दात कधी कधी आमच्या कवींना बोलायला अवघड जातं, परंतु आपण आपल्या शिकण्याची प्रक्रिया आहे ती. दगडातून जसं आपण एखादी मूर्ती तयार करतो तसं ती शिकण्याची प्रक्रिया आहे आणि ती अखंडपणे कवीने शिकायला पाहिजे. त्यातून मराठीत खूप चांगले कवी घडू शकतात. आणि अलीकडे काय लोकप्रियतेचं माध्यम अनेक उपलब्ध आहे आणि कवी कवी काय करतात, छोट्या छोट्या इकडच्या तिकडच्या ओळी करतात आणि त्यातून लोकप्रियता मिळवायचा प्रयत्न करतात. लोकप्रियता तुमच्या आशयावर मिळवायला पाहिजे. मी रील्स वगैरे अनेक बघतो, त्यामध्ये चांगल्या कविता असतात किंवा बाळबोध कविता असतात, शक्यतो बाळबोध कविता असतात. त्यामध्ये विशेषतः कवयित्री काय करतात की एकतर स्वतःचा चेहरा दाखवून किंवा चेहऱ्याच्या शेजारी ते कविता लिहितात किंवा स्वतःच्या कवितेचा स्वतः रील करतात. रील करणं हा एक वेगळा भाग आहे, तो चांगली गोष्ट आहे. परंतु तुमच्या कवितेच्या शब्दांमध्ये जर चांगला आशय असेल आणि मूल्य असेल तर तुम्हाला कविता लोकांपर्यंत पोहोचवायला तुमच्या चेहऱ्याची गरज पडायला नाही पाहिजे. ते अत्यंत, म्हणजे ज्यावेळी तुम्ही एखाद्या समारंभाला जाल त्यावेळी तुमचा चेहरा दिसणं ठीक आहे, परंतु कवीनं आपल्या शब्दामधून व्यक्त व्हायला पाहिजे. त्याला तिसऱ्या किंवा दुसऱ्या कुठल्याही कृत्रिम घटकाची आपली कविता लोकांपर्यंत पोहोचवायला अजिबात गरज नाही पडली पाहिजे. एवढा आशय आपला सुंदर पाहिजे. लोकांनी शोधत यायला पाहिजे की हा कवीचा चेहरा कसा किंवा हा कवी कोण आहे. वगैरे. खूपच प्रभावशाली मत तुम्ही मांडलं. आता जाता जाता तुम्हाला विचारायला आवडेल की बीडच्या एस.टी. स्टँडवरून सुटलेली बस अगदी शिवाजीनगरपर्यंत आली आणि आता गेली 20 वर्ष झाली ती पुण्याच्या पेठेमध्ये तुम्ही स्थिरावलेला आहात आणि याच्यातून तुमची एक कविता स्वतःची एक निर्माण झाली आणि ती सातासमुद्रापार पसरली. मला असं वाटतं की आता परत एस.टी. बीडला तर जाणार नाही नक्की, ती पुण्यातच स्थिरावणार आहे. तर त्या समाधानाची परिभाषा किंवा त्या समाधानाचं सुख हे तुम्ही कसं सांगाल? खूप, म्हणजे मी ना माझ्या डोळ्यात कधी कधी पाणी येते हे सगळं सांगताना. ज्यावेळी आम्ही आमचे समारंभ करतो त्यावेळी किमान म्हणजे प्रत्येक संग्रहामध्ये आपण 7 ते 15 कवींना सहभागी करतो. एका संग्रहामध्ये 18 कवी होते. तर जाताना कवी असं म्हणतात, म्हणजे प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी येतं की एवढा भव्य कार्यक्रम असेल आपल्या कवितेचा, असं आम्हाला वाटलं नव्हतं. अनेक, मी माझी कविता एक सादर करत असतो प्रत्येक समारंभात. माझं एक माहेर नावाची माझी कविता, तर ती मी नेहमी सादर करत असतो. तर ती कविता ऐकल्यानंतर आणि कार्यक्रम अनुभवल्यानंतर आमच्या कवयित्री 2-3 अभिप्राय एवढे चांगले आहेत की माझं प्रोत्साहन देतात मला ते, की वल्लरी प्रकाशन हे आम्हाला आमचं माहेरघर वाटतं. म्हणजे कविता वगैरे कवितेचं माहेरघर आहेच आहे, पण मला आणि तुम्ही आम्हाला आमचे मोठे भाऊ वाटता असं आमचे कवी. म्हणजे चंद्रपूरची ज्या कवयित्रीला मी सभागृहामध्ये पहिल्यांदा भेटलेलो असतो, ती हे म्हटल्यानंतर माझ्याशी बहिणीचं नातं जोडते, याच्यापेक्षा दुसरं समाधान असू शकत नाही. आणि आम्ही आता मधुकामिनीमध्ये ज्यावेळी समारंभ केला त्यावेळी आमच्या एका कवयित्रीने मला सांगितलं की मला असं वाटत होतं की मी माझ्या स्वप्नामध्ये आहे की काय. तुम्ही वल्लरी प्रकाशनाच्या कार्यालयाला कधी आला नाहीये, पण आमच्या कार्यालयात मी लिहून ठेवलेले की हे आमचं कार्यालय नाही तर हे आमचं स्वप्न आहे आणि आमच्या स्वप्नात तुमचं
स्वागत आहे. हे तुमच्या वल्लरी प्रकाशनचं कार्यालय पाहिलेलं नाही, परंतु तुमच्या मी फोटो पाहिलेले आहेत. रात्रीच्या 2-2 आणि 3-3 वाजेपर्यंत तुम्ही लिखाणाचं काम करत बसलेलं असतात ते. तुमची एखादी कविता ऐकायला आवडेल आम्हाला. एक मराठीवरची लिहिलेली माहेर आपण जाता जाता किंवा ही मी फार कमी सादर करतो, पण ही मराठी राजभाषा दिन किंवा महाराष्ट्र दिनाच्या दिवशी ही व्हायरल होत राहते. आणि मी माझी कविता व्हायरल होण्यासाठी कधी लिहित नाही, मी लिहितो आणि ती शेअर करत राहतो. लोकांना ती आवडत राहते आणि हेच कवींनी करणं अपेक्षित आहे असं मला वैयक्तिक वाटतं, की आपोआप आशयानुसार ती हे होत राहते. कवितेचं नाव आहे ध्यास मराठी श्वास मराठी. मराठीचं महत्त्व त्यात सांगायचा प्रयत्न मी केलेला आहे. 2012 साली कविता लिहिलेली. छत्रपतींचे तख्त मराठी, मराठ्यांचे रक्त मराठी, आक्रमणांनी त्रस्त मराठी, ताठ उभी ही मस्त मराठी. झेंडा रोवितो उंच मराठी, मराठ्यांचा मंच मराठी, मधुचंद्राचा गंध मराठी, वा वा वा. तुमचा आमचा छंद मराठी. वाङ्मयाची शान मराठी, मराठ्यांचा प्राण मराठी, हरित तृणांचे रान मराठी, तुमची आमची छान मराठी. वा. महाराष्ट्राचे बोल मराठी, मराठ्यांचे मोल मराठी, गर्जनांचा ढोल मराठी, तुमचा आमचा तोल मराठी. पराक्रमाचा जाळ मराठी, मराठ्यांची नाळ मराठी, वारकऱ्यांचा टाळ मराठी, तुमची आमची माळ मराठी. आता शेवटचा परिच्छेद आहे. मराठ्यांची आस मराठी, श्वासांचाही ध्यास मराठी, तुमचा आमचा श्वास मराठी, ध्यास मराठी श्वास मराठी. वा वा वा. अंगावर काटा उभा राहायला तुम्ही सादर करत होता त्यावेळी. म्हणजे एखाद्या कवीच्या शब्दांची ताकद काय असते किंवा मराठी या शब्दाची ताकद काय आहे, तर ती अगदी अंगावर काटा उभा केलात तुम्ही या कवितेच्या माध्यमातून. आणि मराठी भाषेचा गोडवा गाणारी ही कविता खूप छान सादर केली. आता तुमची माहेर ही कविता ऐकायला आवडेल. ही माझी वैयक्तिक आवडती कविता आहे आणि माझा जीवन अनुभव ह्याच्यामध्ये आहे. हे सगळे कविता आहेत ते मी मला जे अनुभव आलेला ते मी लिहायचा प्रयत्न करत असतो. कुठेही कृत्रिमपणा मी आणत नसतो. माहेराला आलीस ताई कवितेचं नाव आहे. माहेराला आलीस ताई दादावर तू रुसू नको, त्याचा राग खोटा आहे, खरं खरं फसू नको. बोलला असेल दादा तुला त्याचं नको मानू वाईट, मनापासून एकदा आठव लहानपणीची खोटी फाईट. राखी पौर्णिमेला तू किती किती नटायचीस, ओवाळणीसाठी मग दादाशीच भांडायचीस. चड्डीमधला दादा तुझा पॅन्टमध्ये केव्हा गेला, हातात नेऊन देऊ लागलीस चहाचा गरम पेला. भातुकलीचा संसार तुझा बालपणी तो मोडत होता, संसार खरा मांडून दिला तेव्हा किती रडत होता. आठवतं का तुला तो तुझ्या लग्नात झटला होता, तू गेल्यावर 4 दिवस रडत रडतच झोपला होता. बोलला असेल भुले बुरे त्याचं काय असतं एवढं, ताई दादात असतात का ग राग लोभ खरे खुरे. दादालाही असतात ग खूप सारे व्याप ताप, कसा देईल ताईला तो वाईट साईट शिव्या शाप. आई बाप पिकलं पान कधीतरी गळून पडेल, त्यानंतर दादाच माहेर तुझे तुलाच कळून चुकेल. त्यानंतर दादाच माहेर तुझे तुलाच कळून चुकेल. अप्रतिम अप्रतिम. म्हणजे या कवितेतून आपल्या मुलाखतीचा शेवट होतोय आणि खऱ्या अर्थानं तुम्ही आज माहेराला म्हणजे कविता जगणारी माणसाच्या व्यासपीठावरती आलात. आमच्या विनंतीला मान देऊन तुम्ही अगदी खूप छान मनमोकळा संवाद साधलात. शेवटला जाता जाता मला 1-2 गोष्टी फक्त सांगायच्या. हो अवश्य. की प्रातिनिधिक काव्यसंग्रहाची कल्पना जरी फार पूर्वीपासूनची असली तरी प्रातिनिधिक काव्यसंग्रहाला आम्ही नवीन स्वरूप देण्याचा प्रयत्न केला. आणि आमचे काही साहित्यिक आपल्याकडे पाहुणे म्हणून आलेले ते असं सांगतात की तुमची ही उपक्रम हा फक्त उपक्रम राहिला नाही तर सामाजिक परिवर्तनाची चळवळीच्या दिशेने चाललेला आहे. तुम्हाला 2 उदाहरणं फक्त सांगतो. कोल्हापूरचे कवी आहेत. आता अलीकडच्या काळामध्ये कवींना खूप दुय्यम स्थान आलेले. खरं तर कवींना खूप महत्त्व आहे आणि कवींच्या शब्दावर सगळं जग चालत राहतं असं मला वाटत राहतं. मराठी म्हणजे भारतीय चित्रपटसृष्टी एकमेव सृष्टी अशी आहे की ज्यांच्या चित्रपटामध्ये बॉलिवूडमध्ये किंवा मराठी चित्रपटात गाणी असतात आणि कवितेचं उन्नत स्वरूप म्हणजे गाणं आहे. ज्यावेळी कवितेचं गाणं होतं ते जास्त लोकांपर्यंत पोहोचत राहते. पण अशा परिस्थितीमध्ये कवींना दुय्यम स्थान दिलं जातं. आमचे कोल्हापूरचे कवी होते, शिक्षक होते ते, आणि ते कविता लिहायचे, कीर्तन वगैरे छोटेसे करायचे. तर त्यांना गावात तू काय कविता लिहितो तुला कोण विचारतं असं म्हणायचे लोक त्यांना. तर ते आपल्यापर्यंत पोहोचले. आपल्याकडं आपण त्यांना साहित्य परिषदेच्या व्यासपीठावर उभं केलं वल्लरी प्रकाशनाच्या कवी म्हणून. तर त्यांना कोण विचारतंय पुण्यात यांना हे बघण्यासाठी टोपी आणि धोतर घातलेल्या 2 गाडी भरून माणसं सदाशिव पेठमध्ये आले होते. आणि आल्यानंतर ते 20-25 लोक ते घेऊन आले होते सोबत, म्हणजे त्यांना बघायला आले होते. एवढे भारावून गेले
की त्यांना आता गावात कवी म्हणून ओळखतात आणि गावाकडे गेल्यावर त्यांचं कवी म्हणून स्वतंत्र सन्मान केलेला आहे. वा वा वा. हे एक उदाहरण आहे. आणि एक कवी स्वतःच्या नावापुढे कवी लावणारे एक बाबा बोरकर होते हो. की पोएट हे असं असं ते स्वतःला म्हणायचे. आणि त्यानंतर मला असं वाटतं की हे एक आणि उदाहरण आहे. दुसरं एक उदाहरण असं आहे की नामवंत कॉर्पोरेट कंपनीमध्ये एक गृहस्थ नोकरी करतात आणि त्यांच्या धर्मपत्नी कविता लिहितात आणि त्यांच्या कविता तुला कोण विचारते, तू कशाला लिहित बसते घरातले कामं सोडून, असं त्यांच्या घरातले सगळे कुटुंबीय त्यांना म्हणतात. परंतु ते आपल्यापर्यंत पोहोचल्या, आपल्या समारंभात आल्या, त्यांच्या कुटुंबातले जे त्यांना नावं ठेवतात सगळे लोक आले, हिला कविता म्हणून कोण विचारते, हिला कवी म्हणून, हे बघायला. आणि आपला समारंभ एवढा छान झाला की त्या समारंभात ते एवढे भारावून गेले की नंतर त्यांनी त्याला वही आणि पेन आणून दिलेलं आहे, तू कविता लिहिून तुझं स्वतंत्र पुस्तक आपण करू. किती छान. आम्हाला असं वाटतं की आम्हाला ह्या प्रातिनिधिक काव्यसंग्रहाच्या उपक्रमातून किंवा वल्लरी प्रकाशनाच्या मागच्या 2 वर्षात आम्ही जे 200-250 पुस्तकं प्रकाशित केले त्यातून जे मिळालेले ते त्याचं सर्वोच्च परमोच्च बिंदू हे आहे आणि भविष्यात आम्ही आणखीन चांगलं काम करायचा प्रयत्न करणार आहोत. नाही, आमच्या खूप साऱ्या शुभेच्छा आहेतच तुम्हाला. आम्ही तुमच्या सोबतही असू. कधी आम्हाला हक्काने हाक द्या. नक्की आम्ही तुमच्या वल्लरी प्रकाशनचा सुद्धा एक भाग बनू. आणि खूप कमालीचे अनुभव तुम्ही या एकंदरीत प्रवासातले सांगितले आणि आज मुलाखत एक छान पद्धतीने रंगली. अजून गप्पा बऱ्याचशा आपल्याला मारायच्यात, परंतु काही वेळेची मर्यादा आहे आपल्याला. नक्कीच आम्ही परत पकडू तुम्हाला आणि परत बोलतो करू. आमच्या विनंतीला मान देऊन तुम्ही या मुलाखतीचा भाग झालात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. येस, हा कविता जगणारी माणसं हा फक्त एक युट्यूबचं चॅनल नसून हा ऐतिहासिक दस्तऐवज आहे. आमचे साहित्य परिषदेचे उद्धव कानडे सर आहेत किंवा प्रकाश पायगुडे सर आहेत, त्यांचं आता नुकतंच निधन झालं, ते तुमच्याकडे येऊन गेलेले आहेत. आणि हे माणूस गेल्याच्या नंतर त्याचे विचार काय आहेत ते बघण्याचं हे एक व्हिडिओच्या माध्यमातलं चांगलं स्वरूप तुम्ही करतायत. मला अशी आशा आहे जसं वल्लरी प्रकाशनाचं नवीन कवी आणि साहित्यिक आम्ही देत आहोत तसं तुम्ही चांगला आशय देऊन कवींना फुलवण्याचा सुद्धा आणि लेखकांना फुलवण्याचा प्रयत्न करत आहात. तुम्हाला सुद्धा खूप शुभेच्छा समीर सर आणि तुम्हाला खूप शुभेच्छा. मला बोलवलं त्याबद्दल तुमचे खूप आभार. धन्यवाद.